पुन्हा एक वर्ष गेलं आणि पुन्हा एक नवीन वर्ष आलं. आता तुम्हाला ठरवायचं आहे 4 दिवस टिकणारा संकल्प करायचा की आयुष्य बदलवणारी मेहनत करायची. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या नवीन वर्षासोबतच तुमच्यासमोर येणारी आहे तुमची परीक्षा, कंबाईंड ग्रुप बीची परीक्षा, जी 2 फेब्रुवारीला होणार आहे आणि त्याच्यानंतर होणारी 4 मेची परीक्षा, जी ग्रुप सीची परीक्षा असणार आहे. सो ग्रुप बीची तयारी करताना बरेच विद्यार्थी शेवटच्या 30 दिवसांचं नियोजन करताना खूप गोंधळ होतो, म्हणून कन्फ्युजनमध्ये असतात. नक्की काय अभ्यास करायचा, कसं प्लॅन करायचा, कुठले सब्जेक्ट कधी घ्यायचे, हा सगळा जो गोंधळ असतो तो तुमचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दूर होणार आहे. कारण शेवटच्या 30 दिवसांसाठी तुम्ही कशा पद्धतीने प्लॅन कराल की तुमचे सगळे सब्जेक्ट पण होतील, प्लस एक सॅटिस्फॅक्शन जे असतं स्टडी झाल्यानंतरचं की हां माझा अभ्यास झाला आहे, ते सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळेल, याच्यासाठीचा एक प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्या हातात किती दिवस आहेत? 30-31 दिवस. सो आपण 30 दिवस कन्सिडर करणार आहोत आणि या 30 दिवसांसाठी आपल्याला रिव्हिजन प्लॅन जो आहे तो प्रिपेअर करायचा आहे. होतं असं की जेव्हा आपण रिव्हिजन करायला घेतो, एक सब्जेक्ट जर रिवाईज करायला घेतला तर त्यावेळेला आपल्या मनात दुसऱ्या सब्जेक्टचे विचार येतात. सलग आपण एकच सब्जेक्ट 2 दिवस 3 दिवस केला तर आपल्याला असं वाटत राहते की अरे माझे बाकी सगळे सब्जेक्ट राहिलेत, आणि जो सब्जेक्ट तुम्ही हातात घेतलाय तो सब्जेक्ट तुमचा प्रॉपरली रिवाईज होत नाही. प्लस दुसरा सब्जेक्ट जरी तुम्ही घेतला तरी पहिला सब्जेक्ट जो तुमचा इनकम्प्लीट राहिला त्याचे विचार येतात, अरे मी तो कंप्लीट करायला पाहिजे होता का. सो या सगळ्यावरचं सोल्युशन या प्लॅनमध्ये असणार आहे. याच्यासाठी मी तुम्हाला 10-10-10चा फॉर्म्युला देणार आहे. म्हणजेच 30 दिवसांना आपण 10-10-10च्या सेक्शनमध्ये डिवाईड करणार आहोत आणि याच्या पद्धतीने रिव्हिजन करायचे. सो पहिले जे तुमचे 10 दिवस असतील, या पहिल्या 10 दिवसांना परत तुम्ही 2-2 दिवसांचे असे तुम्ही 5 टप्पे कराल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला 2 दिवस द्यायचे आहेत. जसं की तुम्ही पॉलिटी 2 दिवस कराल, हिस्ट्री 2 दिवस कराल, जॉग्रफी 2 दिवस कराल, इकॉनॉमिक्स 2 दिवस कराल आणि सायन्स 2 दिवस कराल. जॉग्रफीला जे 2 दिवस तुम्ही देणार आहात तिथे तुम्ही 1 दिवस महाराष्ट्रासाठी, 1 दिवस भारतासाठी अशा पद्धतीने देऊ शकता. म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल या पद्धतीने देऊ शकता. बऱ्याच जणांचं म्हणणं असं असेल की मॅम 2 दिवसात कशी काय एका विषयाची रिव्हिजन होईल. तुम्हाला अख्खा सब्जेक्ट रीड नाही करायचा. सगळ्यात पहिल्यांदा तर हा प्लॅन फक्त त्याच व्यक्तींना लागू होईल ज्यांना 5 जानेवारीच्या एक्झामसाठी, म्हणजे ज्यांनी तयारी केलेली होती आणि जे तयार होते की 5 जानेवारीला एक्झाम झाली तरी मी ती एक्झाम माझ्या पूर्ण तयारीने देईन. सो जर तुमची एक्झाम 5 जानेवारीला झाली असती, म्हणजे होणार असती, तर आत्ता उरलेल्या 5 दिवसांमध्ये तुम्ही 7 सब्जेक्ट प्रॉपरली रिवाईज केले असते. कारण एक आपल्याकडे असतं की ज्यावेळेला एक्झाम अगदी तोंडावरती येते ना, ॲटोमॅटिकली आपण आपली सगळी शक्ती एकवटून अभ्यासाला लागतो आणि एका दिवसामध्ये सुद्धा आपले 4-4 सब्जेक्ट रिवाईज होतात. सो हे डिफिकल्ट नाही आहे, पण तुम्हाला रिव्हिजन आणि अभ्यास आणि रीडिंग याच्यातला फरक कळला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की रिवाईज करायचं म्हणजे पुस्तक घ्यायचं आणि परत तेच वाचून काढायचं, तर नाही. सो तुम्ही काय कराल, प्रत्येकी 2 दिवस द्याल आणि आपले 2 महत्त्वाचे सब्जेक्ट मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर्स, याला तुम्ही डेली बेसिसवरती पाहणार आहात किंवा तुम्ही याला अल्टरनेटिव्ह डेमध्ये टाईम देऊ शकता. म्हणजे आज मॅथ्स रिझनिंग कराल, उद्या करंट अफेअर्स, देन अगेन मॅथ्स रिझनिंग, देन करंट अफेअर्स. ठीक आहे. सो हे तर कंपल्सरी तुम्हाला करायचंच आहे. मग काय कराल, ज्यावेळेला तुम्ही 2 दिवस पॉलिटीसाठी देताय, असं आपल्याला वाटू शकतं की मी आत्ता पॉलिटी घेतलं आहे तर एवढे पुढचे 8 दिवस जाईपर्यंत परत मी पॉलिटीकडे येणार नाही आहे. पण पहिल्या 10 दिवसांमध्ये तुम्ही स्वतःला हे समजवायला पाहिजे की मी आत्ता प्रत्येक सब्जेक्टमधून एकदा तरी जाणं गरजेचं आहे. जे सब्जेक्ट मी महिनाभरापूर्वी अभ्यासलेले आहेत, जे टॉपिक मी आधी अभ्यासलेले आहे, ते माझे आत्ता एकदा तरी रिवाईज होणं, एक्झामपूर्वी ॲटलिस्ट ते माझ्या नजरेखालून जाणं, ते पॉईंट्स जे असतील की पॉईंट्स ते जाणं गरजेचं आहे. आणि हे जर तुम्ही लक्षात घेऊन केलं तर ऑब्व्हियसली काय होईल की हे बर्डन जे येतं ते येणार नाही. ठीक आहे. सो 2 दिवसांमध्ये पॉलिटी रिवाईज करताय म्हणजे काय असं आहे का की पहिल्या टॉपिकपासून शेवटच्या टॉपिकपर्यंत रीडच करत जाल, रीडिंग करायची नाही, रिव्हिजन करायची. आणि रिव्हिजनचे टेक्निक्स मी ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत. रिव्हिजन म्हणजे काय हे मी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केले. सो रिव्हिजनच करा. सो पॉलिटीला 2 दिवस द्याल, इथे सगळे पॉलिटीचे इम्पॉर्टंट टॉपिक तुम्ही रिवाईज करून घ्याल. देन हिस्ट्रीमध्ये समाज सुधारक बिलकुल स्किप करायचं नाही.
ठीक आहे, बिलकुल स्किप करू नका. देन जॉग्राफी, जसं मी सांगितलं की एक दिवस महाराष्ट्राचा भूगोल करा, एक दिवस भारताचा भूगोल करा. देन इकॉनॉमिक्स, देन सायन्स आणि मॅथ्स, रिजनिंग, करंट अफेअर्स तुम्ही करताय. सो तुमची पहिली रिव्हिजन 10 दिवसांमध्ये कंप्लीट होईल जर तुम्ही या वेळी गेलात तर. ठीक आहे. सपोज याच्यातलं नाहीच झालं काही, की एखादा सब्जेक्ट आहे की जो इनकम्प्लीट राहिला, तर एक गोष्ट लक्षात घ्या की एखाद्याचा जॉग्राफी हा विषय जो आहे तो स्ट्रॉंग असतो. ठीक आहे, महाराष्ट्राचं जॉग्राफी करायला मला अख्खा एक दिवस पण कदाचित लागणार नाही, की मी अर्ध्या दिवसामध्ये पण माझे रिव्हिजन होईल, कारण मला ऑलरेडी महाराष्ट्राचा जो काही प्रशासकीय भूगोल आहे, प्राकृतिक भूगोल आहे, नदी प्रणाली आहे, खनिज संपत्ती आहे, मृदा संपत्ती आहे, हे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत हे माझे ऑलमोस्ट म्हणजे क्लिअर आहेत, की मला कधीही उठून प्रश्न विचारला तरी येते त्याचं उत्तर, कारण मी सगळ्या ट्रिक्स वगैरे त्याच्या करून ठेवलेल्या आहेत. सो असं जर असेल तर जॉग्राफीला तुमच्याकडे 2 दिवस आहेत, त्याच्यातला मे बी काही वेळ जो आहे तो शिल्लक राहील, तो तुम्ही दुसऱ्या सब्जेक्टसाठी यूज कराल जर त्या सब्जेक्टची तुमची रिव्हिजन कंप्लीट झालेली नसेल तर. ठीक आहे. सो तुम्ही या पद्धतीने टाईम ॲडजस्ट करू शकता. इथे लक्षात ठेवा, कुठलंही टाईम टेबल बनवताना कधीही इतके रिजिड असं इतकं म्हणजे ताठरपणा त्याच्यामध्ये ठेवू नका की बिलकुल चेंजेसच नाही करता येणार आणि मग नंतर पश्चाताप करावा लागेल. सो फ्लेक्झिबल असणं गरजेचं आहे. सो पहिल्या 10 दिवसांमध्ये या वेळी जा आणि करा. सोबतच आता तुम्ही पॉलिटी रिवाईज करताय, सकाळपासून पॉलिटीची रिव्हिजन सुरू आहे. 12-1 वाजता असं झालं की थोडासा कंटाळा जाणवतो किंवा फटीग, मानसिक थकवा जाणवते की नाही होते आता. देन मॅथ्स रिजनिंग करायला घ्या, थोडीशी आकडेमोड कराल, मेंदू परत एकदा तुमचा रिफ्रेश होईल. देन मग संध्याकाळी परत एकदा पॉलिटी घ्या. या पद्धतीने रिव्हिजन तुम्ही करायला पाहिजे. करंट अफेअर्सची रिव्हिजन करताना कशातून रिव्हिजन करू हा प्रश्न बरेच स्टुडंट विचारतात. आपण रिव्हिजन करतो कशातून, ज्याच्यातून आपण ऑलरेडी तो टॉपिक अभ्यासलेला आहे. समजा मी माझ्या स्टडीजसाठी ठराविक एका पब्लिकेशनचं बुक यूज केलेलं आहे, देन मी रिव्हिजनसाठी पण तेच यूज करायला पाहिजे. त्याच्यातले हायलायटेड पॉईंट्स असतील किंवा माझ्या शॉर्ट नोट्स असतील, तुम्ही ज्या पण फॉर्मॅटमध्ये स्टडी केली किंवा ज्या पण फॉर्मॅटमध्ये तुम्ही आधीच प्लॅन करून ठेवले की मला रिव्हिजन करायची आहे, त्याच फॉर्मॅटमध्ये रिव्हिजन करा. ठीक आहे. मग रिव्हिजनसाठी तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट्स यूज करू शकता, PYQ ॲनालिसिस जे आहे तुम्ही केलेलं ते तुम्ही यूज करू शकता, जे लेक्चर्स तुम्ही पाहता ते यूज करू शकता, वन लाईनर्स तुमच्याकडे असतील ते तुम्ही यूज करू शकता, एनिथिंग जे तुमच्याकडे आहे. बट आत्ता रिव्हिजनसाठी मी नवीन मटेरियल शोधत बसेन तर असं करू नका, त्याने तुमचं नुकसानच जास्त होईल. ठीक आहे. सो पहिल्या 10 दिवसांमध्ये तुम्ही असं कराल. आता नेक्स्ट 10 डेजचा जो टप्पा आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, थोडे चेंजेस करायचे आहेत. का? कारण आपण इथे पॉलिटीला 2 दिवस दिले, देन आपण 8 दिवस पुढचे बाकी सब्जेक्ट केलेत, पॉलिटीकडे आपण आलेलोच नाही आहोत. आणि मग एक्झाम जशी जवळ येईल ना तसं हे बर्डन वाढायला लागतं की अरे मी पॉलिटी 8 दिवसांपूर्वी वाचले, आता माझ्या लक्षात नसेल ते, मग काय करू मी. मग ऐन वेळेला तो गोंधळ होऊ नये म्हणून नेक्स्ट 10 डेजमध्ये आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला आपण एका दिवसामध्ये 2 सब्जेक्ट घेणार आहोत. ठीक आहे. एका दिवशी आपण 2 सब्जेक्ट घेणार आहोत. मग तुम्ही काय कराल, समजा पहिला दिवस आहे तुमचा, पहिल्या दिवशी तुम्ही दुपारपर्यंत पॉलिटी रिवाईज केलं, देन तुम्ही हिस्ट्री रिवाईज केलं, क्लिअर. देन नेक्स्ट डेला दुपारपर्यंत जॉग्राफी केलं, देन तुम्ही इकॉनॉमिक्स केलं, देन तिसऱ्या दिवशी तुम्ही सायन्स केलं. ठीक आहे. याच्यासोबतच मॅथ्स, रिजनिंग, करंट अफेअर्स तुम्ही ठेवाल जसा तुम्हाला टाईम मिळेल. मे बी एखाद्याला पॉलिटीला कमी वेळ लागेल, हिस्ट्रीला जास्त वेळ लागेल, किंवा हिस्ट्रीला कमी वेळ लागतो, पॉलिटीला जास्त वेळ लागतो. सो टाईम तुम्हाला मॅनेज करावा लागणार आहे. तुम्ही ज्या पद्धतीने करू शकता त्या पद्धतीने. आणि मग इथेच तुम्हाला करंट अफेअर्स आणि मॅथ्स, रिजनिंग जे आहे ते सब्जेक्ट ॲड करायचे आहेत. जनरली मॅथ्स, रिजनिंग मी नेहमी सांगते की दुपारच्या वेळीच तुम्ही करायला घ्या, कारण त्यावेळेला आपण थोडेसे कंटाळलेले असतो, वातावरण असं असतं की आपल्याला झोप यायला लागते आणि मग त्यावेळेला आकडेमोड करायची म्हणजे आपल्याला ॲक्टिव्ह राहावं लागतं आणि आपण ॲक्टिव्ह राहिलो की आपली झोप वगैरे सगळी निघून जाते. ठीक आहे. सो पहिल्या 3 दिवशी जो प्लॅन तुम्ही फॉलो करताय, चौथ्या दिवशी अगेन तुम्ही पॉलिटी अँड हिस्ट्री घ्याल, 5व्या दिवशी तुम्ही जॉग्राफी, इकॉनॉमिक्स घ्याल, 6व्या दिवशी तुम्ही अगेन सायन्स घ्याल. सेम 7व्या, 8व्या आणि 9व्या दिवशी तुम्ही फॉलो कराल. आणि 10व्या दिवशी याच्यातलं जे काही तुम्हाला इनकम्प्लीट वाटतंय की हे माझं राहिलं आहे, किंवा मॅथ्स, रिजनिंगमध्ये मी थोडं मागे पडले, किंवा मी करंट अफेअर्समध्ये थोडं मागे पडले, देन 10व्या दिवशी तुम्ही ते टॉपिक कंप्लीट कराल. ही होईल तुमची दुसरी रिव्हिजन. अगेन जर तुम्हाला असं वाटत असेल की मॅम 1 आणि 2 दिवसांमध्ये कुठे कंप्लीट रिव्हिजन होते, देन तुम्ही स्वतःला एक्सपिरियन्स करा एक्झामच्या जस्ट 2 दिवस आधी
किंवा ज्यावेळेला तुमचे हॉल तिकीट येतात ना, त्याच्यानंतर जे तुम्ही ॲक्टिव्ह असता आणि त्याच्यानंतर जो स्टडी तुम्ही करता, तुम्ही वर्षभरात जो अभ्यास केलेला नसतो ना, तेवढा अभ्यास तुमचा 8 दिवसांमध्ये होतो. सो स्वतःला 10 दिवसांचं टार्गेट जर देता तर 10 दिवसांमध्ये ते कंप्लीट करायचं हे डोक्यात ठेवा. ॲटोमॅटिकली होते. जर तुम्ही अभ्यास केला असेल ना, रिव्हिजनला एवढा वेळ तुम्हाला पुरेसा असतो. देन आता हे झाले पहिले 10 दिवस आणि दुसरे 10 दिवस. आता येतात शेवटचे 10 दिवस, जे मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. याच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन्सपासून दूर राहणं, मेंटली, इमोशनली, फिजिकली स्टेबल राहणं, कुठल्याही बाहेरच्या वातावरणाचा किंवा आतमध्ये आपला जो गोंधळ सुरू असतो त्याचा स्वतःवरती परिणाम न होऊ देणं, हे फार इम्पॉर्टंट असतं. कारण या शेवटच्या कालावधीमध्ये जर तुम्ही डिस्टर्ब झालात तर तुम्ही इतके दिवस, इतके महिने, इतकी वर्ष जी मेहनत घेतलेली ती सगळी वाया जाते. म्हणून या शेवटच्या 10 दिवसांमध्ये फार सांभाळून राहायचं. डिस्ट्रॅक्शन्सपासून तर 100% दूर राहायचं. कसं दूर राहायचं याच्याबद्दल मी बोलले, एक सेपरेट व्हिडिओ मी त्याच्यावरती घेऊन येईन. ठीक आहे. आता शेवटचे जे 10 दिवस आहेत याच्यामध्ये कंपल्सरी करायच्या काही गोष्टी तुमच्याकडे असणार आहेत. त्याच्यामध्ये जे तुम्ही आत्तापर्यंत सोडवलेले PYQ आहेत आणि त्याचं तुम्ही ॲनालिसिस केलेलं असेल, विश्लेषण केलेलं असेल, स्पष्टीकरण केलेलं असेल, ते PYQ तुम्हाला 100% रिवाईज करायचे आहेत. एकदा तरी त्याच्या थ्रू जा. ठीक आहे. देन तुम्ही काही टेस्ट सिरीज सोडवलेल्या असतील, त्या टेस्ट सिरीजचं तुम्ही ॲनालिसिस केलेलं असेल, त्या टेस्ट सिरीजमधले जे क्वेश्चन असतील ते क्वेश्चन्स प्लस त्याच्या ॲनालिसिसचं डिटेल असं रिव्हिजन जी आहे ती तुमची झाली पाहिजे. कारण बऱ्याचदा टेस्ट सिरीजमधून ॲज इट इज क्वेश्चन तर रिपीट नाही होत, पण तुम्हाला ठराविक एका टॉपिकवरती टेस्ट सिरीजमध्ये क्वेश्चन आलेला असतो आणि तुम्ही ॲनालिसिसमध्ये बाकीच्या गोष्टी लिहिलेल्या असतात, तिथून प्रश्न बनतो. त्यामुळे टेस्ट सिरीज ज्या सोडवल्यात, ज्याचं विश्लेषण तुम्ही केलेलं आहे ते प्रॉपरली रिवाईज करा. त्याच्यानंतर मॅप रीडिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो तुमच्याकडे जे काही मॅप्स असतील, ज्या काही डायग्राम असतील, पाय चार्ट केलेले असतील, तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही हे केलेलं असेल, स्टडी केलेलं असेल, नोट्स काढले असेल, तर ते तुम्हाला रिवाईज करायचं आहे या शेवटच्या 10 दिवसांमध्ये. त्याच्यासोबत ज्या काही तुमच्या ट्रिक्स असतील स्टडी रिलेटेड, खूप सगळ्या ट्रिक्स आपण बनवलेल्या असतात. जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, प्रत्येक सब्जेक्टमध्ये, सायन्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, या ट्रिक्स तुम्हाला मी सुरुवातीपासून सांगितले. चॅलेंजमधल्या स्टुडंटना तर अगदी सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्येच ही गोष्ट सांगितलेली असते की ट्रिक्ससाठी एक सेपरेट नोटबुक ठेवा. प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगळी नका करू. एकच नोटबुक ज्याच्यामध्ये सगळ्या सब्जेक्टच्या ट्रिक्स तुम्ही लिहिलेल्या असतील, ज्या तुम्ही क्विकली रिवाईज करू शकता. अगदी एक्झामच्या 1 तास आधीसुद्धा ती नोटबुक तुमची अख्खी रिवाईज होऊन जाते. सो त्या पद्धतीने तुम्ही ट्रिक्स लिहिलेल्या असतील अशी आशा आहे. जर नसतील तर ज्यावेळेला या पहिल्या 20 दिवसांमध्ये रिव्हिजन करताय त्यावेळेला त्या ट्रिक्स रफली का होईना पण बाजूला नोट डाऊन करून ठेवा, ज्या तुम्ही या शेवटच्या 10 दिवसांमध्ये रिवाईज कराल. म्हणजे एक्झाममध्ये प्रश्न आल्यावर ऐन वेळेला गोंधळ नाही उडणार की कुठली ट्रिक कशाची, अरे मला हे आठवतच नाही आहे, मी केलं होतं पण आत्ता मी ते रिवाईज नाही केलं, माझं विस्मरणात गेलं आणि मग परत तिथे मार्क्स गेले, त्याचं टेन्शन आलं. ओळखीचा प्रश्न आहे पण उत्तर येत नाही आहे, अरे मला म्हणजे मी वाचलेलं असून मला येत नाही आहे आणि म्हणून मग परत दुसऱ्या प्रश्नावरती त्याचा परिणाम होतो. तर हे होऊ नये याच्यासाठी ही काळजी घ्यायची. देन जो काही इम्पॉर्टंट डाटा असेल, मे बी तो तुमचा इकॉनॉमिक्समधला असेल, काही आकडेवारी असेल किंवा इतर सब्जेक्ट आहेत पॉलिटीसारखे ज्याच्याशी रिलेटेड किंवा हिस्ट्रीसारखे ज्याच्याशी रिलेटेड डाटा तुम्ही करंट अफेअर्समध्ये केलेला आहे, तर तो सुद्धा तुम्हाला या शेवटच्या 10 दिवसांमध्ये प्रॉपरली रिवाईज करायचा आहे. ठीक आहे. आता हे सगळं झालं. आता लक्षात ठेवा की जर तुम्ही आत्तापर्यंत एकही टेस्ट सोडवलेली नसेल तर मग हा तुमच्यासाठी वेकअप कॉल आहे. ॲटलिस्ट पहिले जे 15 डेज आहेत जानेवारीचे, या 15 डेजमध्ये कमीत कमी 10 टेस्ट तरी सॉल्व करा. आणि हे जे काही मी तुम्हाला सांगितलं पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी, तर तुम्ही 11 ते 12 याच वेळेमध्ये टेस्ट सॉल्व करा. आणि त्याच्यानंतरचा तुमचा जो कालावधी आहे तो ॲनालिसिससाठी, तर आता पहिल्या दिवशी तुम्ही टेस्ट सोडवली, पॉलिटीचं डीपमध्ये ॲनालिसिस करा, पॉलिटीची रिव्हिजन करा. दुसऱ्या दिवशी पॉलिटीचं झालं असेल, हिस्ट्रीचं करा, पण क्वेश्चन पेपर ॲनालिसिस कंप्लीट करा. क्वेश्चन पेपर सोडवा. कारण जर तुम्ही म्हणजे कितीही पुस्तकं वाचली पण जर समजा तुम्हाला पेपर कसा सोडवायचा, आपला अप्रोच कसा असला पाहिजे, एक्झॅक्टली कुठल्या माइंडसेटनी आपण त्याला फेस केलं पाहिजे, त्या 1 तासामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं, या सगळ्या गोष्टी जर नाही जमल्या तर मग कितीही अभ्यास केला, किती पाठांतरे, किती पुस्तकं वाचली, याला काहीही व्हॅल्यू नसते. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट पेपर जर सॉल्व केले नसतील
ॲटलिस्ट उरलेल्या 30 दिवसांमध्ये टाईम लावून पेपर सिरियसली, जसा आयोगाचा पेपर तुम्ही सोडवणार आहात त्या पद्धतीने पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. डेफिनेटली ती गोष्ट तुमच्यासाठी हेल्पफुल राहील. ठीक आहे, तर या पद्धतीने जर तुम्ही गेलात तुमच्या 3 रिव्हिजन होतील. काही जणांचा अभ्यासच प्रॉपरली झालेला नसेल, देन त्यांच्या डोक्यात असेल की माझा तर अभ्यास नाही झाला, माझं एवढं सगळं कसं रिवाईज होईल. देन याच्यातली एक रिव्हिजन जरी तुमची कमी झाली तरी चालेल, किंवा हे जे 20 दिवसाचं पहिलं प्लॅनिंग आहे ते तुमचा तिसऱ्या याच्यामध्ये गेला तरीसुद्धा चालेल. PYQ ॲनालिसिस जे असेल, टेस्ट सिरीजचं ॲनालिसिस जे असेल ते लास्ट 3 to 5 डेजमध्ये तुमचं होऊन जातं. म्हणजे जर तुम्ही ठरवलं, समजा 10 टेस्ट सोडवलेल्या आहेत, 10 टेस्टमधलं सलग तुम्ही प्रत्येकी पॉलिटिक्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते सगळेच्या सगळे क्वेश्चन्स रिवाईज करा, देन हिस्ट्री रिवाईज करा, देन जॉग्राफी रिवाईज करा, असं करा. किंवा 10 टेस्ट सिरीजचे पेपर्स तुमच्याकडे आहेत बंचचे, तुम्ही त्याच्यामध्ये ॲनालिसिस केलेले, तर एक टेस्ट पेपर कम्प्लिटली रिवाईज करून घ्या लास्ट 5 डेजमध्ये आणि ते होऊन जातं. ठीक आहे. सो टू डू लिस्ट तयार करा. हे मी खूप आधी तुम्हाला सांगितलेलं, तुम्ही ती तयार केलेली असेल. त्या टू डू लिस्टमध्ये जे तुमचे पॉईंट्स आहेत, म्हणजे टू डू लिस्टमध्ये असणारच की मला PYQ ॲनालिसिस करायचं आहे, मला या सब्जेक्टची रिव्हिजन करायची आहे, तर ते टू डू लिस्ट जी आहे तुमची ती या पद्धतीने सेट करा. इथे मी तुम्हाला डे वाईज आणि सब्जेक्ट वाईज दिलेलं आहे. इथे तुम्हाला तर तुमचे जे टास्क आहेत ते फक्त याच्यामध्ये तुम्हाला फील करायचे आहेत की मला एक्झॅक्टली काय करायचं आहे. बरं, तुम्ही पॉलिटीची रिव्हिजन करताय, जसं मी आधी पण सांगितलं की फर्स्ट चॅप्टरपासून लास्ट चॅप्टरपर्यंत जायची गरज नाही आहे. कुठले टॉपिक आहेत इम्पॉर्टंट ज्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतो. पहिलंच प्रकरण जे तुम्हाला दोन्ही पुस्तकांमध्ये पाहायला मिळेल, संविधान निर्मितीशी रिलेटेड, प्रत्येक लाईनवरती म्हटलं तरी चालेल, म्हणजे 90% क्वेश्चन्स विचारून ऑलमोस्ट झालेले आहेत त्याच्यातले. तर त्याच्यातले इम्पॉर्टंट डेट्स आहेत, महत्त्वाच्या समित्या आहेत, महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, त्यांच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेत. सो ते प्रॉपरली करायचं आहे. जे आयोगाचं फेवरेट त्रिकूट मी म्हणते की मूलभूत हक्क आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, मार्गदर्शक तत्व आहेत, ते प्रॉपरली रिवाईज करून ठेवा. घटना दुरुस्तीसारखा चॅप्टर आहे. केंद्र राज्य संबंध फार आवडतो आयोगाला हा टॉपिक, तो टॉपिक प्रॉपरली रिवाईज करा. आणीबाणी रिवाईज करून ठेवा. लोकसेवा आयोग असेल तो रिवाईज करून ठेवा. निवडणुका झाल्यात रिसेंटली, सो निवडणुकांशी रिलेटेड निवडणूक आयोग असेल किंवा निवडणुकीशी संबंधित असणाऱ्या ज्या तरतुदी आहेत संविधानामध्ये त्या करून ठेवा. आणि संसद, विधिमंडळ सोबतच घटनात्मक पदे, हे जे टॉपिक आहेत ते करायचे. सो इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत ते तुम्हाला पिक करता आले पाहिजेत, कुठे क्वेश्चन बनू शकतो ते पिक करता आले पाहिजेत आणि तेच रिवाईज करायचे आहेत. एखादा असा टॉपिक असेल की ज्याच्यावरती जनरली प्रश्न आलेला नाही आहे, तर त्या टॉपिकला तितकासा वेळ द्यायचा नाही आहे. PYQ ॲनालिसिसनुसार करा. एखाद्या टॉपिकवरती प्रश्न आला नाही म्हणून तो अगदीच इग्नोर करायचा असंही नाही, पण तुम्हाला कळलं पाहिजे की वेटेजनुसार मी कशाला महत्त्व जास्त दिलं पाहिजे. आणि ते जर तुम्हाला कळलं की कशाला किती इम्पॉर्टन्स द्यायचा, तर मग ठरलेल्या वेळेमध्ये तुमची रिव्हिजन प्रॉपरली होती. सेम हिस्ट्रीसाठी करा. माहिती आहे समाजसुधारकांवरती मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स तिथेच विचारले जातात. सो ज्यावेळेला 15 क्वेश्चन्स येत होते, 11-12 क्वेश्चन्स तर समाजसुधारकांवरतीच होते. ज्यावेळेला 10 क्वेश्चन्स विचारले जात आहेत, जवळपास 7 ते 8 क्वेश्चन्स समाजसुधारकांवरतीच येत आहेत. सो तो जो काही पार्ट आहे तो थोडासा फोकस्ड करा. कुठले समाजसुधारक महत्त्वाचे आहेत ते रिवाईज करा. मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर्स हे करताना मात्र फार काळजी घ्या. मॅथ्स रिझनिंगचं तर तुम्हाला माहिती असतं की कुठल्या टॉपिकवरती क्वेश्चन येऊ शकतो. करंट अफेअर्स तसं आहे की इतकं व्हास्ट आहे की जेवढं वाचेल तेवढं कमी वाटतं. म्हणजे एक पुरस्कार करायला घेतला तर त्याच्या म्हणजे पुरस्काराची सुरुवात कुठून झाली, पहिला पुरस्कार कोणाला दिला, पहिली भारतीय व्यक्ती कोण, रिसेंटली झालेले पुरस्कार, त्या पुरस्काराशी संबंधित असणारे फॅक्ट, त्या पुरस्काराचं स्वरूप, आणखी एखाद्या वर्षीचा असाच गाजलेला पुरस्कार कुठल्या तरी कारणाने चर्चेत असलेला, एखाद्या व्यक्तीने तो स्वीकारला नाही, एखाद्या व्यक्तीने तो परत केला, अशा खूप सगळ्या गोष्टी असतात. आणि मग आपल्या डोक्यामध्ये खिचडी व्हायला लागते की अरे काय काय लक्षात ठेवू. सो अशा गोष्टी करताना, असे फॅक्ट करताना खूप काळजीपूर्वक आणि सिलेक्टिव्ह गोष्टी करायच्या. कारण कंटेंट, डाटा इतका सगळा अवेलेबल असतो, पण आपल्याला त्यातून पिक करता आलं पाहिजे की माझ्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे. आणि बऱ्याच वेळेला मल्टीलायनर क्वेश्चन्स येतात, 1-2 ओळी माहिती असेल तरी त्याच्यावरून आन्सर आपलं येतं. सो ॲटलिस्ट इम्पॉर्टंटवाले पॉईंट्स जे आहेत किंवा काही असे पॉईंट्स असतात जे जनरली आपल्याला वाचल्यानंतर वियर्ड वाटतात की अरे हे कसं काय या कॉन्टेक्स्टमध्ये बसतं आहे, तर अशी विधानं जनरली बरोबर असतात. सो ती विधानं जी आहेत ती प्रॉपरली पाहून ठेवणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने जर रिव्हिजन केली तर डेफिनेटली त्याचा तुम्हाला फायदा होईल. जर तुम्हाला पॉलिटी, जॉग्राफी, हिस्ट्री, सायन्स, इकॉनॉमिक्स याचे इम्पॉर्टंट टॉपिक शोधताना प्रॉब्लेम येत असेल
तर डेफिनेटली मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याच्यावरचा व्हिडिओ घेऊन येईन जिथे तुम्ही म्हणजे कुठले टॉपिक प्रायोरिटी बेसिसवरती करायला पाहिजेत तर ते तुम्हाला समजतील आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचा हा जो रिव्हिजनचा प्लॅन आहे तो बसवू शकाल आणि त्याच्यानुसार रिव्हिजनसुद्धा करू शकाल. लक्षात ठेवा, नशीब प्रत्येकाला संधी देत नाही, ती तुम्हाला मिळाली आहे. आणि जर तुम्हाला आत्ता असं वाटत असेल की माझं हे राहिले ते राहिले ते राहिले ते राहिले तर एक प्रश्न स्वतःला विचारायचं आणि त्याचं प्रामाणिक उत्तर स्वतःकडून घ्यायचं की जर माझी परीक्षा 5 जानेवारीला होणार असती तर मी आत्तासुद्धा याच कंडिशनमध्ये असतो किंवा असते का, किंवा जर एवढं सगळं राहिलं आहे किंवा मी हे केलं नाही किंवा मी ते केलं नाही. सो त्याचं उत्तर जर असं असेल की नाही, देन तुम्ही आत्ताही त्या अवस्थेत असायला नको आहे. तुम्ही तुमच्यासमोर जे आहे, तुमचे जे टार्गेट्स आहेत ते प्रॉपरली सेट करून त्याच्या दिशेने धावायला पाहिजे. नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाचे संकल्प करायचे आहेत, जे नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या 4 ते 5 दिवसांमध्येच आम्ही विसरून जाणार आहे. त्याच्यावरती एवढी एनर्जी नका घालवू की मी नवीन वही आणली, मी त्याच्यामध्ये माझा संकल्प लिहिला, मी माझे विजन्स लिहिले, मला काय काय करायचं 2025मध्ये ते सगळं लिहिलं. मी अख्खा एक दिवस घालवला, 1 जानेवारी माझा याच्यातच गेला. पण 2 जानेवारीला उठून माझं तेच चालू आहे जे मी 2024मध्ये केलं होतं. तर याचा काहीच फायदा नाही आहे. समजते? सो तुमच्या कृतीमध्ये उतरवा जी गोष्ट करायची आहे ती, आणि तुमची जी स्वप्न आहेत त्याच्या दिशेने एक एक पाऊल उचला. थोडीशी गती वाढवा कारण त्याची गरज आहे आत्ता. कारण स्पर्धा मोठी आहे. जरी आपल्याला स्पर्धेला घाबरायचं नसेल तरी स्पर्धेचा विचार करून आपल्याला त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, जे स्किल्स आवश्यक आहेत ते स्वतःमध्ये आणणं गरजेचं आहे. मला आशा आहे की हा जो प्लॅन किंवा हा जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले तो तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल. याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की मॅम इथे थोडंसं म्हणजे काहीतरी चेंजेस असायला पाहिजे होते किंवा ही एखादी गोष्ट इन्क्लूड असायला पाहिजे होती, मे बी ती माझ्याकडून राहून गेली असेल जी इम्पॉर्टंट आहे पण माझ्याकडून सांगायची राहून गेली असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कारण तुमच्या कमेंटचा फायदा डेफिनेटली दुसऱ्या एखाद्या वॉरियरला होईल ज्या वॉरियरला प्लॅन करताना थोडासा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. अँड देन बाकी कुठल्याही सब्जेक्टमध्ये किंवा आत्ता उरलेल्या दिवसांमध्ये जर तुम्ही स्पेसिफिक एखादा प्रॉब्लेम फेस करत असाल, जसं मी डिस्ट्रॅक्शन्सबद्दल बोलले की खूप सगळे डिस्ट्रॅक्शन असतात आणि ते अवॉइड कसे करायचे हे बऱ्याचदा नाही समजत आपल्याला. ते आपण म्हणतो ना, कळते पण वळत नाही. अशी सिच्युएशन येते की हां समजते की अरे मला नाही डिस्ट्रॅक्ट व्हायचं पण तरीही आपण होतो. तर जर असं असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. डेफिनेटली त्या स्पेसिफिक प्रॉब्लेमवरती सोल्युशन घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन. जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. त्यासोबतच असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. जर हवा असेल तर मी प्लॅन तर तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन केलं आहे, तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि याच्यानुसार स्वतःचा प्लॅन जो आहे तो तयार करा. ठीक आहे. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.